नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मार्केटपेक्षा पण इझी असा पिझ्झा बेस कसा तयार करायचा. ईस्ट वापरून आपण घरच्या घरी इझिली करू शकतो आणि तव्यावरती करून दाखवणार आहे विदाऊट ओव्हन. आपल्याला मार्केटपेक्षा पण छान असा पिझ्झा आपण घरी बनवू शकतो. त्याच्यासाठी मी ते 1 बाउल होईल एवढं कोमट पाणी घेतलेलं आहे. कडक जास्त घ्यायचं नाही आहे पाणी, एकदम कोमट घ्यायचं आहे पाणी. कोमट पाण्यातच भिजवायचं आहे, गार पाण्यामध्ये ईस्ट नाही भिजवायचं. आणि 3 टीस्पून होईल एवढं ईस्ट ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि 1 चमचा साखरसुद्धा ॲड केलेली आहे आणि ह्याच्यामुळे चांगलं फर्मंट होतं हे ईस्ट. त्याच्यासाठी शुगर 1 टीस्पून घातलेलं आहे आणि थोडा वेळ 7 मिनटं होईपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे. आणि इथं परातीमध्ये मी 1-2 बाउल होईल एवढं पिठी आणि 1 बाउल होईल एवढं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही सर्व पिठी वापरली तरी चालेल. मी इथं 1 बाउल गव्हाचं पिठाचा वापर केलेला आहे. ईस्ट आता चांगलं फर्मंट झालेलं आहे, पाहू शकता एकदम फुगलं होतं ते. आता हे चांगलं मिक्स करून ह्या पिठामध्ये थोडं असं ॲड करत जायचं आहे आणि थोडं साधं पाणी म्हणजे रूम टेम्परेचर वॉटर हे ॲड करायचं आहे. आपल्याला कोमट पाणी ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे मळताना. थंड पाणीच आपलं नॉर्मल पाणी हे ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि सॉफ्ट कणिक व्हावी त्याच्यासाठी मी थोडासा बटरचा यूज केलेला आहे. बटरमुळे ही कणिक एकदम सॉफ्ट मळली जाते. त्याच्यासाठी बटर लावून असं चांगलं मळून घेणार आहे. 10 ते 12 मिनटं होईपर्यंत हे चांगलं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून चांगलं असं फ्लफी हा बेस तयार व्हावा. एकदम जाळीदार असं बेस घरच्या घरी आपल्याला तयार होतो. त्याच्यासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे 10 ते 12 मिनटं. आणि आपल्याला तव्यावर सुद्धा आपला हा पिझ्झा बेस एकदम छान बेक होतो, एकदम जाळीदार होतो. आणि आता हे भांड्यामध्ये मी 1-1.5 तासासाठी हे साईडला ठेवून देणार आहे. आणि हे चांगलं पीठ फुगण्यासाठी मी कुकरचा वापर केलेला आहे. कुकरमध्ये ठेवलेलं आहे. 1-1.5 तासानंतरच आता ते पीठ बघायचं आहे. आणि तोपर्यंत मी इथं पिझ्झा सॉस आहे त्याच्यासाठी कांदा कट करून घेते आणि 7-8 टॅमॅटो ह्याच्यासाठी वापरणार आहे. आणि लसणाचे 2 गड्डे मी सोलून घेतलेले आहेत. आता पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे गरम करून. आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा कांदा आणि लसूण हे दोन्हीसुद्धा थोडेसे शॅलो फ्राय करायचे, जास्त फ्राय करायचे नाही आहेत, अगदी मऊ होईपर्यंत. आणि लगेचच मी ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेणार आहे. टॅमॅटो घालायचे त्यामुळे शिजेपर्यंत लसूण आणि कांदा हा चांगला फ्राय होतो. त्यामुळे मी लगेचच टॅमॅटोसुद्धा ॲड केलेले आहेत. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. मिठामुळे पटकन टॅमॅटो शिजायला मदत होईल हे सगळं. आणि घरच्या घरी पिझ्झा सॉस हा एकदम छान आणि टेस्टी बनतो. आणि एकदम जास्त इझी पद्धतीनं मी हे सांगितलेलं आहे. जो पिझ्झाचा सॉस असतो मार्केटप्रमाणेच याची टेस्ट लागते. आणि जर का आपल्याला जास्त दिवस स्टोअर करून ठेवायचं असेल तर व्हिनेगर थोडंसं ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये. आता मी इथं टॅमॅटो सॉस ॲड केलेला आहे 1 चमचा. 2 चमचे होईल एवढे लाल तिखट घातलेलं आहे. शिमला मिरची, जर का तुमच्याकडे बेडगी मिरची असेल लाल तर ती पण तुम्ही ॲड करू शकता, घालू शकता. मी मिरची पावडर वापरलेली आहे डायरेक्ट. आता इथं मी जे पिझ्झा सॉसचं थंड होईपर्यंत टॅमॅटोची भाजी तोपर्यंत मी इथं पिझ्झाच्या भाज्या कट करून घेते. इथं टॅमॅटो, कांद्याचे 4च पीस केलेले आहेत. आणि त्याप्रमाणे मी ढबूसुद्धा शिमला मिरचसुद्धा कट करून घेतलेले आहे. कांद्याचे पाहू शकता हे असे पीस 4 पीसचे असे लेयर्स काढून ठेवलेले आहेत. आणि तसंच शिमला मिरचसुद्धा त्याच प्रकारे मी कट केलेले. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांना शेप देऊ शकता. मी आता हा पिझ्झा सॉससुद्धा
ग्राइंड करून तयार आहे आणि एकदम टेस्टी बनतो हा पिझ्झा सॉस. एकदम छान पैकी असा इझी पद्धतीनं मी पिझ्झा सॉस सांगितलेला आहे. आणि आपल्याला ईस्ट घातलेलं हे पीठ कणिक मळलेले एकदम छानपैकी फुललेलं आहे. पाहू शकता चांगली जाळी पण आलेली आहे या कणकेला आणि एकदम फुगलेलं आहे पीठ पूर्ण. आणि आता हे थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 3 ते 4 पिझ्झा बेस आपल्याला छोटेच मी आता करणार आहे. पिझ्झा बेस जास्त मोठा आकार घेणार नाही आहे. आणि आता इथं थोडंसं बेसला मी तेल लावून पोळपाटवरती हाताने थोडंसं पसरून घेते आणि त्याच्यानंतर लाटण्याने आपल्याला तव्यावरती सुद्धा हा चांगला पिझ्झा बेस फ्राय होतो. आणि त्याच्यावरती वरती टॉपला मी लगेचच हा पिझ्झा बेस लाटून झाल्यानंतर ह्या भाज्यासुद्धा घालणार आहे त्याच्याबरोबर. एक 20 ते 25 मिनटं लागतात तव्यावरती हा पिझ्झा होण्यासाठी. पॅनमध्ये मी घालणार आहे हा पिझ्झा. आणि आता असे छेद दिलेले आहेत चमच्याने, कारण हा पिझ्झा बेस चांगला कच्चा राहू नये, चांगला शिजावा याच्यासाठी. या कढईमध्ये मी मीठ घालून स्टँड ठेवलेला आहे आणि याच्यावरती थोडा वेळ गरम होण्यासाठी मी कढई ठेवते झाकून. आणि या बेसवरती तोपर्यंत पिझ्झा सॉस लावलेला आहे. स्टार्टिंगला 20 ते 25 मिनटं लागतात कढईमध्ये शिजायला. आणि जर का तुमच्याकडे ओव्हन असेल तर अगदीच 10 ते 12 मिनटामध्ये ओव्हनमध्ये होईल. आणि आता हे चीज मी थोडंसं किसून घातलेलं आहे वरतून. सॉस पिझ्झा सॉस लावल्यानंतर त्याच्यानंतर मी वरती हे चीज पसरवलेलं आहे. आणि ह्या आपल्याला ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या आपण असं लावू शकतो. आणि कॉर्न जरी असेल, मक्याचे दाणे, ते सुद्धा मक्याचं कणीस उकडून त्याच्यामध्ये दाणे घातलात तरी चालतील. आणि बेबी कॉर्न पण मिळतात छोटे, ते सुद्धा तुम्ही कट करून अशी घालू शकता. आता इथं मी फक्त टॅमॅटो आणि शिमला मिर्च वापरलेलं आहे आणि कांदा. आणि वरतून थोडंसं परत एकदा मी चीज किसून घातलेलं आहे. आणि आता 20 ते 25 मिनटासाठी मी पिझ्झा झाकून ठेवणार आहे. आणि एकदम लो फ्लेमवरती हा ठेवलेला आहे. 20 ते 25 मिनटं लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपला पिझ्झा बेस पाहू शकता एकदम फुगलेला आहे, फ्लफी झालेला आहे. आणि आपलं पिझ्झासुद्धा पूर्ण शिजून रेडी आहे. ओव्हनमध्ये शिजवलेला पिझ्झा थोडासा कलर एकदम छान येतो. आता हा मी कढईमध्ये आपण तव्यामध्ये करतो त्यामुळे हा कलर थोडासा वेगळा आहे. आणि आपल्याला तरीसुद्धा खूप छान असा तव्यामध्ये म्हणा कढईमध्ये छान शिजलेला आहे बेस. पाहू शकता जाळीदार झालेला आहे पिझ्झा बेस. एकदम फ्लफी झालेला आहे, असं नाही की कडक बनलेला आहे पिझ्झा बेस. एकदम जाळीदार मऊ असा पिझ्झा शिजून तयार आहे 25 मिनटामध्ये. आणि कुठेही बेस करपलेला नाही आहे, कडक झालेला नाही आहे. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नाही, शेअर करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.